साताऱ्यामध्ये कोरोनामुळे पहिला बळी गेलेला आहे। कोरेगाव तालुक्यामध्ये 70 वर्षीय महिलेचा मृत्यू झालेला आहे। साताऱ्यामधील कोरोनाची रुग्ण संख्या आता 4 वर पोहोचलेली आहे। कराड आणि साताऱ्यामध्ये प्रत्येकी 2 रुग्ण आढळून आलेले आहेत। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार तपासे। तुषार, आपण पाहतोय कोरोनाने आता राज्यामध्ये धुमाकूळ घातलेला आहे, शिरकाव झालेला आहे, रुग्ण संख्या सातत्याने वाढते। पहिला साताऱ्यामध्ये बळी गेलेला आहे, काय अपडेट्स आहेत? नक्कीच ही चिंतेची बाब आहे सातारा जिल्ह्यासाठी, कारण कोरोना रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतानाच आपल्याला पाहायला मिळते। खरं तर 2 ते 3 दिवसापूर्वी कोरोना रुग्णांची संख्या ही फक्त 2 होती, मात्र आता ती 4 झाली आहे। आणि त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील एक महिला, 70 वर्षीय वृद्ध महिला आहे, तिला कोरोनाची लागण झाली होती आणि त्यानंतर तिच्या उपचार सुरू होते। मात्र असं असताना उपचारादरम्यान ह्या महिलेचा मृत्यू झालाय, त्यामुळे ही कुठेतरी चिंतेची बाब म्हणावी लागेल। कोरोना पुन्हा डोकं सातारा जिल्ह्यात वर काढतोय आणि असं असल्यामुळं आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे आणि त्याचबरोबर आरोग्य यंत्रणेनं जे काही पावलं उचलायची गरज आहे ती पावलं उचलायला सुरुवात केली गेलेली आहे। जिल्हा रुग्णालय जे आहेत, कराडमधलं असेल, साताऱ्यातलं असेल, या ठिकाणी स्वतंत्र कोरोना वार्ड तयार करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळं आरोग्य यंत्रणेनं जरी पावलं उचलायला सुरुवात केली असली तरी नागरिकांनी देखील आपली सतर्कता बाळगली पाहिजे, गर्दीची ठिकाणं टाळली पाहिजे। त्याचबरोबर आरोग्य विभागाच्या वतीनं जी काही सूचना केल्या जातात त्या सूचना पाळल्या पाहिजेत। असं एकूणच आता जे सातारा जिल्ह्यात कोरोनाचे रुग्णांची संख्या जी वाढतीये ही खरं तर डोकेदुखी आहे, आरोग्य यंत्रणेसाठी सुद्धा आहे आणि त्याचबरोबर नागरिकांसाठी सुद्धा आहे। त्यामुळे कुठेतरी याबाबत आता नागरिकांनी सुद्धा काळजी घेण्याची गरज आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।